एका अंबाकाने सुरुवात होऊन जाऊ दे. अलंकावती पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठेता महापुण्यराशी साष्टांग दंडवत ज्ञानेश्वराशी. नमस्कार माऊली. नमस्कार. तुम्हाला यावेळेचा आमचा कार्यक्रम कसा वाटला? एकदम छान वाटला. जेवण कसं वाटलं? एकदम सुंदर वाटलं. मेजवानीत कसे नियम वाटला? मेजवानी जेवण छान वाटलं ना? एकदम एकदम छान. म्हणजे यावेळेस क्वालिटी चांगली होती ना? हो. आणि यावेळेस पण तुमचं किती वर्ष आहे? 35 वर्ष नक्की असेल. 35 वर्ष आहे की नाही? तर तुम्हाला अशी माझी विनंती आहे किशोर भाऊंच्या वतीने, तुम्ही तर पंढरीला चाललात, तुम्ही तर पंढरीला प्रार्थना करा आमच्या किशोर भाऊंना उदंड आयुष्य मिळू दे आणि त्यांचे जे नातेवाईक सगळ्यांना निरोगी उदंडाशी लागू दे आणि तुमच्या सेवेची आम्हाला वारंवार संधी मिळू दे, अशी प्रार्थना तुम्ही त्यांना करा. बरं. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपल्यात अशी त्यांना प्रार्थना करा. आणि पुढच्या वर्षी पण तुम्ही या. बरं. आणि यावर्षी तुमचं कौतुक करायचं वाटतं, यावर्षी तुम्ही एवढ्या लोकांना आणलं, 160 लोकांना आणलं, म्हणजे खरंच तुम्हाला माऊली तुम्हाला बळ देतो. तुम्हाला कृपा आहे. माऊलीची अनंत कृपा आहे. माऊलीचा म्हणजे खूप असा आशीर्वाद आहे. खरं. आणि आमचे 150 लोक सुखरूप दरवर्षी दिंडी करतात आणि सुखरूप घरी जातात. सुखरूप घरी जातात. हो. कोणालाही कोणत्या प्रकारची इजा होत नाही. इजा होते. खरी गोष्ट आहे. वारा पाऊस यामध्ये सर्व वारकरी आमचे पायी चालत असतात. आणि अजून एक गोष्ट, या ज्या 2 ताई जी आहेत, हे ज्या काही जे लहान मुलं आहेत ते यावेळेस तुम्ही त्यांना आणलेलं आहे. आणि तुम्हाला अशी विनंती, या ज्या ताई ज्या आहेत, हे जे तरुण मुलं आहेत, यांना पण तुम्ही पुढच्या वर्षी घेऊन यावं. आम्ही त्यांना प्रेरित करत आहे की आमच्या गावातून जास्तीत जास्त, आमच्या भागातून जास्तीत जास्त नवयुवक हे या दिंडीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि माऊलीच्या दिंडीमध्ये जो आनंद आहे ना, तो आनंद कुठंच मिळत नाही. खरी गोष्ट आहे. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर या नियमाप्रमाणे सर्व आम्ही गजरामध्ये गुंग होऊन जातो. ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या मंत्र मुग्ध होऊन जातो. एकदम म्हणा की कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.